तर आज आपण साहित्य भाषेचे पूरक घटक जे आहेत ते घटक अभ्यासणार आहोत. त्या घटकांविषयी आपण चर्चा करणार आहोत. साहित्य भाषा किंवा साहित्याच्या विविध शब्दशक्तींचा आपण काल परिचय करून घेतला. या शब्दशक्तींच्या माध्यमातून आपण ज्या वेगवेगळ्या शब्दशक्ती आहेत, अभिधा, लक्षणा, व्यंजना यांचा अभ्यास केला. त्यानंतर आपण या शब्दशक्तींबरोबरच अलंकार विचार, वक्रोक्ती विचार यांचाही अभ्यास केला. त्यामुळे आता या पहिल्या प्रकरणातला जो तिसरा घटक आहे साहित्य भाषा, या घटकाबद्दल आपण बोलणार आहोत. साहित्य भाषेचे जे पूरक घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत त्या पूरक घटकांवर आपण बोलणार आहोत. त्यामध्ये साहित्य भाषेच्या पूरक घटकांमध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे रूपक, दुसरा प्रतिमा, तिसरा प्रतीक, चौथा जो घटक आहे तो अपरिचितीकरण, त्यालाच नियमोल्लंघन असंही म्हणतात, आणि पाचवा जो घटक आहे तो आहे अनेकार्थता. साहित्य भाषेचे हे 5 मुख्य घटक मानले गेलेले आहेत आणि या घटकांच्या माध्यमातूनच साहित्य भाषा व्यवहार जो आहे तो परिपूर्ण होत असतो. आपल्या दैनंदिन व्यवहार भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी आहे. ही भाषा अनलंकृत आणि काव्य सौंदर्य वाढवणारी असते. आता हे काव्य सौंदर्य कसं वाढतं, तर हे काव्य सौंदर्य वाढवणारे जे घटक आहेत ते त्याच्यामध्ये असतात. त्यांनाच आपण साहित्य भाषेचे पूरक घटक असं आपण म्हणतो. संस्कृत साहित्यकारांनी रस, रीती, ध्वनी, वक्रोक्ती, अलंकार या घटकांना या मुद्द्यामध्ये स्थान दिलेलं आहे. या सर्व घटकांच्या माध्यमातूनच साहित्य जे ते सौंदर्याचा अनुभव देत असतं. वाचकाला किंवा रसिकाला सौंदर्याचा अनुभव देणं हे साहित्य घटकांचं, साहित्य भाषेच्या घटकांचं सामर्थ्य असतं. संस्कृत मीमांसेतील महत्वाचा घटक म्हणजे अलंकार, आणि म्हणूनच आपण अलंकार विचार याचा अभ्यास केला. वामनाने अलंकाराशिवाय काव्य स्वीकारता येणार नाही असं मत व्यक्त केलं होतं. पहा, वामनाप्रमाणेच भामह, दंडी यांनी सुद्धा अलंकाराला व्यापक स्थान दिलं होतं. भामहाचा वक्रोक्ती विचार आणि कुंतकाचा विद्धोक्ती विचार अलंकाराचे प्राणतत्व होता, आणि म्हणूनच कवी निर्मित साहित्य कृतीमध्ये सौंदर्यात्मक शब्दार्थांचा वापर होत असतो असं म्हटलं जातं. रिचर्ड्स नावाचा जो पाश्चात्य साहित्यकार आहे त्या रिचर्ड्सच्या मते काव्यात भाषेचा वापर भावनात्मक होत असतो, तर जेम्स म्हणतो की काव्यात भाषेचा कल्पनात्मक वापर होत असतो. भावना आणि कल्पनेच्या संस्कारांनी भाषा अलंकृत होते, आणि म्हणून काव्यानुभव हा सरळ असत नाही तर तो अलंकारयुक्त असतो. आणि अलंकार हा सुद्धा त्या काव्य भाषेचा, साहित्य भाषेचा पूरक घटक आहे. तर या साहित्य भाषेचं जे वेगळेपण आहे, डॉक्टर लीला गोविलकर यांनी आपल्या भारतीय साहित्य विचार या ग्रंथामध्ये या साहित्य भाषेचं वेगळेपणावर चर्चा केलेली आहे.
साहित्याच्या भाषिक व्यवहारामध्ये रूपक, प्रतिमा, प्रतीक या भाषिक योजनांना महत्वाचं स्थान त्यांनी दिलेलं आहे. या योजनांचा साहित्याच्या अनुभवाशी घनिष्ठ असा संबंध असतो. आपण जर या वेगवेगळ्या घटकांकडे पाहिलं, रूपक, प्रतिमा, प्रतीक, अपरिचितीकरण किंवा नियमोल्लंघन, अनेकार्थता, तर या घटकांची आपण जर चर्चा केली तर आपल्या लक्षात येईल की या घटकांचं नेमकं कार्य कसं चालतं. पहिला घटक पाहू आपण, रूपक. रूपक याला इंग्रजीमध्ये मेटाफर असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये मेटाफर या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या संज्ञेला मराठीमध्ये रूपक असे म्हटले जाते. रूपक हा एक साम्यमूलक अलंकार आहे. त्याला भाषिक व्यवहारामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे, कारण साहित्याच्या वाचनातून किंवा साहित्याच्या संदर्भामध्ये त्याचा जो अनुभव आहे, म्हणजे साहित्याचा जो अनुभव वाचक घेत असतो, त्या वाचकाच्या अनुभवाशी या रूपकाचा थेट संबंध असतो. रूपक हा एक साम्यमूलक अलंकार आहे, हे मी तुम्हाला याआधीच सांगितलं. जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसतो तेव्हा रूपक अलंकार होतो. बघा, आपण उपमेय, उपमान याबद्दल चर्चा केलेली आहे यापूर्वी. तेव्हा या दोघांमध्ये जेव्हा भेद नसेल तेव्हा रूपक अलंकार होईल. म्हणजे काय, तर एका वस्तूचे गुणधर्म किंवा तिचे स्वरूप दुसऱ्या वस्तूशी जोडले की रूपकाची निर्मिती होते. या प्रक्रियेत दोन्ही वस्तूंच्या गुणधर्मात आणि स्वरूपात थोडेफार फेरफार होतात, कारण एकीचे गुणधर्म आणि तिचे स्वरूप हे दुसरीवर लादले जाते. ह्यामुळे एकीचे अपूर्ण स्वरूप दुसरीच्या अपूर्ण स्वरूपात किंवा एकीचे अपूर्ण तर दुसरीचे पूर्ण स्वरूप अशा परस्पर संयोगामुळे एक कमालीचं बहुरंगी, बहुस्पर्शी, बहुदर्शी असा अनुभव तयार होत राहतो. संवेदनांच्या पातळीवर ते सगळं समृद्ध होत असतं. रूपक या मुद्द्याबद्दल बोलत असताना लीला गोविलकरांनी अणुरेणू या ठोकळा तुका आकाशा एवढा किंवा सूर्यास्त झाल्यावर काढलेले उद्गार म्हणजे कुठे बुडाला तो पलीकडे सोन्याचा गोळा, या पद्धतीनं उदाहरणं दिलेली आहेत. या उदाहरणांमधून आपल्या लक्षात येईल की सोन्याचा गोळा आणि त्या वाक्यामध्ये कुठेही सूर्याचा उल्लेख नाहीये. म्हणजे सूर्यावर सोन्याचा गोळा याची उपमा दिलेली आहे सूर्याला. म्हणजे जे उपमेय आहे आणि जे उपमान आहे त्याच्यात फरक दिसत नाही. त्यामुळे अशा वेळी इथे रूपक अलंकार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. खर तर रूपक हा ही जी संकल्पना आहे ती नाट्यशास्त्राशी संबंधित आहे. म्हणजे भरत मुनीने नाट्यशास्त्र जेव्हा लिहिलं तेव्हा त्याने रूपकाच्या 10 प्रकरणांचं वर्णन केलेलं आहे. रंगभूमीवर प्रयोग करण्यासाठी योग्य अशा नाटक, प्रकरण आदी नाट्य प्रकारांमध्ये रूपक ही संज्ञा वापरली जाते. ह्या शब्दाचं मूळ रूप जे आहे ना ते रूप एवढंच आहे. नाट्यशास्त्रामध्ये रूप हाच शब्द वापरलाय, रूपक असा शब्द वापरलेला नाही. नंतरच्या काळात मात्र त्या रूप या शब्दाचा अपभ्रंश होऊन रूपक असा शब्द आलेला आपल्याला पाहायला मिळतो.
यानंतर साहित्य भाषेच्या पूरक घटकांमधला दुसरा घटक म्हणजे प्रतिमा. आता ही जी प्रतिमा आहे, प्रतिमा हा जो घटक आहे, भाषा आणि साहित्य या दोनही गोष्टींचा हा एक अनन्यसाधारण असा घटक मानला गेलेला आहे. कारण प्रतिमा म्हणजे कवीच्या अनुभूतीला फुटलेला एक सहज स्वाभाविक आकार किंवा काव्यगत अनुभूतीला लाभलेले इंद्रिय गोचर रूप म्हणजे प्रतिमा. या प्रतिमांचा उपयोग जो आहे तो वेगवेगळ्या काव्यांमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. काव्य किंवा दैनंदिन व्यवहार जो आहे, म्हणजे काव्य व्यवहार जो आहे, खरं तर आता इथं काव्य व्यवहार म्हणत असताना किंवा काव्य हा शब्द म्हणत असताना साहित्य हाच शब्द आपल्याला म्हणायचा आहे, हे लक्षात घ्यायचं. काव्य व्यवहारामध्ये इंद्रिय संवेदना प्रकट करणारा प्रभावी घटक म्हणजे प्रतिमा. कारण प्रतिमा, मी तुम्हाला सांगितलं की प्रतिमा म्हणजे इमेज. प्रतिमा काय करते तर इंद्रिय संवेदनांची पुनर्निर्मिती करते. प्रतिमा अबोध मनाची क्रिया भाषेच्या स्तरावर पकडू शकते. म्हणजे काय की व्यवहारामध्ये जी भाषा आपण वापरत असतो, व्यवहारामध्ये भाषा वापरतो म्हणजे व्यवहारामध्ये आपण वेगवेगळ्या शब्दांचा वापर करतो पहा, आणि या शब्दांना परंपरेतून आलेला एक विशिष्ट अर्थ असतो. तो अर्थ अभिधा स्वरूपामध्ये असतो, म्हणजे सरळ सरळ अर्थ असतो. पण या शब्दांच्या गुळगुळीत अर्थाला तडा देण्याचं काम प्रतिमा करते. म्हणजे एखाद्या कवीने सूर्याची प्रतिमा वापरली त्याच्या काव्यामध्ये, तेव्हा व्यवहार भाषेमध्ये सूर्य म्हणजे काय की एक तप्त गोळा असं आपल्याला सांगता येईल. एक मिनिट थांबा फक्त. तर एखाद्या कवीने समजा सूर्याची प्रतिमा वापरली, तर तिथे आपल्या दैनंदिन भाषेमध्ये सूर्याला आपण एक अग्नीचा तप्त गोळा म्हणतो. परंतु सूर्याची प्रतिमा वापरत असताना कवीला त्या सूर्याच्या प्रतिमेतून काहीतरी वेगळं सांगायचं असतं. त्यातून त्याला एखाद्या व्यक्तीचं तेजस्वी रूप स्पष्ट करायचं असेल किंवा एखाद्या गोष्टीची तीव्रता त्याला व्यक्त करायची असेल, सत्य व्यक्त करायचं असेल, म्हणजे या सगळ्या अर्थांना मनाशी धरून, यातल्या कुठल्या तरी अर्थाला मनाशी धरून कवी एक विशिष्ट प्रतिमा वापरतो आणि त्यामुळे त्या शब्दाला जो आहे वेगळा अर्थ प्राप्त होतो, जो त्याचा मूळ अर्थ आहे किंवा गुळगुळीत अर्थ आहे. किंवा गुळगुळीत म्हणजे काय की
लोकांमध्ये अधिक स्वीकारला गेलेला जो अर्थ आहे त्याला तडा देण्याचं काम प्रतिमा करत असते. इंद्रिय संवेदनांच्या प्राबल्यामुळे प्रतिमा भाषेला नेहमी अतार्किक आणि अमूर्त अर्थाची डूब देत राहतात. येथे प्रतिमेचे महत्व विशद करताना इंद्रिय संवेदना आणि प्रतिमांचा परस्पर संबंध आपल्या लक्षात येतो. पहा, डॉक्टर सुधीर रसाळ यांनी काव्यशास्त्र प्रदीप नावाचं, म्हणजे डॉक्टर सुधीर रसाळ यांनी कविता आणि प्रतिमा या नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनी मानसिक प्रतिमांचा विचार करताना म्हटलेलं आहे की कल्पनाशक्तीच्या मुक्त विहारामुळे कवीला काव्यात्मक प्रतीती येते. या प्रतीतीला डॉक्टर रसाळ मानसिक प्रतिभा संबोधतात. शिवाय ही प्रतिमा मनात जतन करून ठेवलेल्या इंद्रिय संवेदनांचे अवशेष आहेत असंही ते म्हणतात. प्रिस्कॉट नावाचा जो पाश्चात्य साहित्यशास्त्रकार आहे तो म्हणतो की कल्पनाशक्ती हीच प्रतिमा घडवते. मुक्त व नियमरहित असणाऱ्या कल्पनाशक्तीचा एक प्रकार प्रतिमा पुनर्जागृत करतो तर दुसरा प्रकार प्रतिमा घडवतो असे विवेचन प्रिस्कॉटने केलेले. तर कोलरिज म्हणतो की कल्पनाशक्तीचे मूळ कार्यच प्रतिमा निर्माण करणे आहे. प्राध्यापक शरदचंद्र मुक्तिबोध म्हणतात की साहित्यिक कलावंत अनुभवांच्या आधारावरच ललित कृती निर्माण करतो. त्याच्या स्मृतिकोशामध्ये साठवलेले ते अनुभव म्हणजे काय तर प्रतिमा. म्हणजे प्रतिमांच्याच साह्याने ललित कलाकृतीची निर्मिती होते इथपर्यंत या साहित्यशास्त्रकारांनी विवेचन केलेलं आहे. पहा, आणि म्हणून म्हटलेलं आहे की भाषा व साहित्य या दोन्ही मधला अनन्यसाधारण घटक म्हणजे प्रतिमा. आता तिसरा जो आपला घटक आहे, आपण बघा रूपक पाहिलं, प्रतिमा पाहिलं, साहित्य भाषेचे पूरक घटक आपण पाहतो आहोत. त्याच्यामधला जो तिसरा घटक आहे तो तिसरा घटक म्हणजे प्रतीक. प्रतीक ही भाषा व्यवहारामधली एक महत्वाची संकल्पना आहे. त्यालाच सिम्बॉल असंही म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, किंवा प्रतीकचा दुसरा अर्थ चिन्ह. शब्दांनाच भाषिक चिन्ह मानून संरचनावाद्यांनी साहित्यकृती एक भाषिक चिन्हांची संघटना असते असा सिद्धांत मांडला. साहित्यकृतीमध्ये काय असतात तर विविध भाषिक चिन्ह असतात, म्हणजे वेगवेगळी प्रतीकं असतात जी भाषेतून निर्मित झालेली असतात. प्रतीक ही संकल्पना सूचकार्थाशी संबंधित आहे. सूचकार्थाशी संबंधित म्हणजे काय की साहित्यातून लेखकाला काहीतरी सुचवायचं असतं आणि हे सुचवत असताना, म्हणजे प्रतीक मुळातच चिन्ह आणि त्याच्या अर्थ यांच्याशी संबंधित असणारी एक संकल्पना आहे. कोणत्याही चिन्हाला सांकेतिक वापरामधून रूढ किंवा निश्चित झालेला एक अर्थ असतो. उदाहरणार्थ पाणी. पाणी या शब्दाला म्हणजे अक्षरांच्या व ध्वनींच्या जुळणीला एक सांकेतिक अर्थ मराठी भाषेमध्ये प्राप्त झालेला आहे. पाणी या शब्दामुळे पाणी या वस्तूचा बोध होतो. तो या सांकेतिक व्यवहारामुळे होतो. म्हणजे पाणी या शब्दाचा ध्वनी आणि पाणी या शब्द लिहित असताना वापरली गेलेली अक्षर या दोघांची जोडणी तिथं झालेली आहे आणि त्यातून पाणी या वस्तूचा बोध होतो. हे कशामुळे होतं तर याला रूढार्थ किंवा वाच्यार्थ किंवा सांकेतिक अर्थ किंवा सर्वसामान्य अर्थ असे कोणत्याही अर्थाने आपल्याला ते घेता येत. पाणी या शब्दामधील अक्षरांना किंवा ध्वनींना
खरं तर असा कोणताही अर्थ मूलभूत नाहीये, परंतु परंपरेने पाणी या शब्दातून निर्माण होणाऱ्या ध्वनीला आणि पाणी हा शब्द लिहिण्यासाठी वापरल्या गेलेल्या अक्षरांना सोबत वापरल्यामुळे परंपरेने पाणी या वस्तूचं चित्र आपल्या लक्षात येतं आणि म्हणून तो शब्द जो आहे त्या विशिष्ट अर्थाचं प्रतीक बनलेला आहे. इतिहासातल्या विशिष्ट घटनांमुळे किंवा संस्कृतीमधल्या विशिष्ट संदर्भांमुळे काही चिन्हांचा प्रतिकात्मक अर्थ हाच सांकेतिक अर्थ बनलेला असतो. उदाहरणार्थ बघा, ते क्रॉसचं चिन्ह तुम्ही पाहिलं असेल. मग क्रॉसचं चिन्ह कशाचं प्रतीक आहे? ते ख्रिस्ती धर्माचं प्रतीक आहे. किंवा तराजूचं चिन्ह तुम्ही पाहिलं, तराजू हे कशाचं प्रतीक आहे? न्यायाचं प्रतीक आहे. कुंकू हे हिंदू संस्कृतीमध्ये सौभाग्याचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. म्हणजे या प्रतीकांचा जो अर्थ आहे तो इतिहासानुसार आणि संस्कृतीनुसार बदलतो. उदाहरणार्थ आता बघा, स्वास्तिक हे चिन्ह, तर स्वास्तिक हे चिन्ह ग्रीक, हिंदू, त्यानंतर जर्मन अशा अनेक संस्कृतींमध्ये वापरलं गेलेलं चिन्ह आहे. हिंदू संस्कृतीमध्ये स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. पण हिटलर बघा तुम्ही, जो हुकुमशहा होता, क्रूर कर्मा म्हणून ज्याचा उल्लेख केलेला आहे, त्या हिटलरनं आपली जी नॅशनल सोशलिस्ट जर्मन वर्कर्स पार्टी ही स्थापन केली होती, त्याचं चिन्ह त्यानं स्वास्तिक स्वीकारलं होतं. आणि हिटलरने खूप अमानुष कृत्य केली. इतिहासामध्ये जर डोकावून पाहिलं तर स्वास्तिक हे चिन्ह म्हणजे अमानुषतेचं प्रतीक आहे, अमानुष कृत्यांचं प्रतीक बनलेलं आहे. म्हणजे स्वास्तिकचं चिन्ह जर पाहिलं तर हिटलरची आठवण होते आणि हिटलर अत्यंत अमानुष असा क्रूर कर्मा होता. परंतु तेच स्वास्तिक आपल्या हिंदू धर्मामध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये मांगल्याचं प्रतीक वापरलं गेलेलं आहे. मग इथे एक गोष्ट लक्षात येते की इतिहासामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडत असतात किंवा संस्कृतीमधून काही विशिष्ट संदर्भ आलेले असतात, त्या चिन्हांचा प्रतिकात्मक अर्थ हाच त्याचा सांकेतिक अर्थ बनलेला असतो. आपल्या संस्कृतीमध्ये स्वास्तिक या चिन्हाला मांगल्य जोडलेलं आहे, परंतु हिटलरच्या संस्कृतीमध्ये स्वास्तिक या चिन्हाला अमानुषता त्याने जोडली. त्याच्या संघटनेचं प्रतीकच स्वास्तिक होतं, त्यामुळे त्याच्या संघटनेनं जी अमानुष कृत्य केली त्या अमानुष कृत्यांचा कर्म त्या चिन्हासोबत जोडलं गेलं. आणि म्हणून प्रतीक ही संकल्पना जी आहे ती सूचकार्थाशी संबंधित संकल्पना आहे. साहित्यामध्ये सांकेतिक भाषेचा वेगळा अर्थ सुचवणारा व्यापार चालत असतो, त्यामुळे प्रतीक या संकल्पनेला जास्त महत्व तिथं दिलं गेलेलं आहे. आता ही जी प्रतीकं असतात त्या प्रतीकांची सूचन क्षमता, समूर्ताला अमूर्त करण्याचे व अमूर्ताला समूर्त करण्याचं त्यांचं सामर्थ्य हे साहित्यिक अभिव्यक्तीसाठी विशेष उपयुक्त ठरत असतं. साहित्यामध्ये प्रतीकांचा वापर केल्यामुळे सर्वसामान्य वास्तवाच्या पलीकडे जाणाऱ्या वास्तवाची अभिव्यक्ती शक्य होते असं म्हटलं जातं. आणि या विचारातूनच प्रतीकवाद हा उभा राहिलेला आहे. काही साहित्यिक प्रतीक ही सर्वव्यापी स्थल कालातीत मानवी अनुभवांशी निगडीत झालेली असतात व त्यामुळे त्यांचे स्वरूप अनुभवांच्या आदिबंधाचे असतात. या वेगवेगळ्या प्रतीकांमधून वेगवेगळी मिथकं तयार होत असतात आणि ही मिथकं सर्वच संस्कृतीमध्ये आढळतात. जर या सर्व मिथकांचा अभ्यास केला तर आदिबंधात्मक समीक्षा पद्धतीचा वापर आपल्याला करावा लागेल.
चिन्ह आणि त्याचा जो अर्थ आहे याची रचना प्रतीकामध्ये असते. म्हणजे प्रतीक रचनेमध्ये चिन्ह आणि त्याचा अर्थ असतो. दोन्ही काव्यामध्ये प्रतिकात्मक रचना असतात. आणि साहित्यकृतीमधली प्रतीक तरल असतात. म्हणजे लाल गर्द गुलाबाचं फूल ती प्रेमाचं प्रतीक आहे. काळा रंग हे शोकाचं प्रतीक आहे. हिरवा रंग हे समृद्धीचं प्रतीक आहे. पांढरा रंग हे शांततेचं प्रतीक आहे. या व्यावहारिक प्रतीकांपेक्षा साहित्यकृतीतील प्रतीक ही खूप तरल असतात असं म्हटलेलं आहे. दर्शित वस्तू आणि सूचित वस्तू असे दोन भाग या प्रतीकात्मक रचनेमध्ये असतात. त्यामुळे प्रतीकांचा जो कल आहे तो रूपक आणि प्रतिमा यांना प्रातिनिधिक स्वरूप देण्याकडे त्यांचा कल आपल्याला पाहायला मिळतो. आता या साहित्य भाषेच्या पूरक घटकांनंतर म्हणजे प्रतीक या तिसऱ्या घटकानंतर आपण अपरिचितीकरण किंवा नियमोल्लंघन ज्याला म्हटलेलं आहे त्याकडे बोलू. अपरिचितीकरण किंवा नियमोल्लंघन ही जी संकल्पना आहे ती मूलतः रशियन रूपवाद जो मांडला गेलेला आहे त्या रशियन रूपवादाशी संबंधित अशी संकल्पना आहे. म्हणजे काव्य भाषेविषयी तात्विक विवेचन जेव्हा रशियन रूपवाद्यांनी केलं, साहित्याच्या व्यवच्छेदक लक्षणांसंबंधीचा विचार त्यांनी सुरू केला, या संदर्भामध्ये व्हिक्टर नावाचा जो समीक्षक होता त्याने आर्ट ॲज टेक्निक असा एक लेख लिहिला आणि या लेखामध्ये त्याने साहित्याचे किंवा कलेचे व्यवच्छेदक लक्षण सांगणारा सिद्धांत मांडला. तो सिद्धांत होता अपरिचितीकरणाचा सिद्धांत. 1917 मध्ये त्याने तो मांडला. अपरिचितीकरणाला इंग्रजीमध्ये डिफॅमिलिरायझेशन असं म्हटले. अपरिचितीकरण, अपरिचित हा शब्द तुम्हाला माहिती असेल की जो परिचित नाही किंवा जो माहिती नाही. आता साहित्यातही असं असतं. म्हणजे आता आपण दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्या अवतीभोवतीच्या वस्तूकडे किंवा विषयाकडे एका सरावलेल्या नजरेनं किंवा सवयलेल्या वृत्तीने पाहत असतो. म्हणजे काय की एखादी गोष्ट जी आपल्याला दिसते, म्हणजे आता समजा आता मी तुम्हाला मगाशी सूर्याचं उदाहरण दिलं प्रतिमेच्या संदर्भामध्ये. सूर्याकडे आपण पाहतो तर आपल्याला तो सूर्य आहे एवढं लक्षात येतं. पण एखाद्या कवीने सूर्याचा म्हणजे त्याच्या कवितेमध्ये डोळ्यांमधून सूर्य आग ओकत होता असं जर म्हटलं तर डोळ्यांमधून सूर्य कधी आग ओकू शकतो का? नाही. परंतु त्या कवीने सूर्याची प्रतिमा वापरत असताना अपरिचितीकरणाचा वापर केला पहा. कारण सूर्य या संकल्पनेकडे किंवा या शब्दाकडे पाहण्याची आपली जी सांकेतिक दृष्टी आहे, आपली जी सरावलेली नजर आहे, म्हणजे आपण ज्या पद्धतीनं त्याचा परिचय आपल्याला झालेला आहे सूर्याचा, तो बदलून टाकला त्याने आणि ती मोडीत काढून त्याला बाधित करून त्याच वस्तूला म्हणजे त्याच गोष्टीला अत्यंत अनोख्या आणि अपरिचित रूपामध्ये आपल्याला अनुभवायला दिलं त्याच्या कवितेतून. म्हणजे अपरिचित रूपामध्ये तीच वस्तू अनुभवायला लावणे हाच कलेचा खरा प्रयोजन हेतू असतो. सुपरिचित विषयांना वस्तूंना अपरिचित बनवणं हे कलेचं एक तंत्र आहे. कला म्हणजे वस्तूंची निखळ कलापूर्णता अनुभवण्याचा एक मार्ग आहे.
कलेत वस्तू किंवा विषय महत्वाचा नसतो, म्हणून अपरिचितीकरणाच्या तंत्रामधून कला क्रियाशील होत असते. कलावंत व लेखक ह्या अपरिचितीकरणाच्या अनेकविध कलातंत्रांचा उपयोग आपल्या साहित्यामध्ये करत असतात. पुष्कळदा लेखक एखाद्या प्रस्थापित किंवा रुळलेल्या कथातंत्राचे, काव्य संकेताचे किंवा व्याकरणिक नियमांचे उल्लंघन करत नवे निवेदन तंत्र किंवा नवे संकेत निर्माण करून या अपरिचितीकरणाच्या कलातंत्राचा अवलंब करत असतात. एखाद्या कथेमध्ये माणसाऐवजी मूक प्राणी कथा निवेदन करू लागतो, तेव्हा त्याचे ते अपरिचित निवेदन तंत्र वाचकांना लक्ष वेधून घेते. टॉलोस्टॉयच्या खोलस्टोम नावाची एक कथा आहे. या कथेचा निवेदक कोण आहे? आता जनरली आपल्या कथेमध्ये निवेदक कोण असतो? एखादी व्यक्ती असते, त्या कथेचा नायक असतो किंवा त्या कथेचा लेखक हा निवेदक असतो. प्रथम पुरुषी किंवा तृतीय पुरुषी निवेदन तंत्र तिथं वापरलेलं असतं. पण या कथेमध्ये निवेदक कोण आहे? घोडा. आणि त्या घोड्याने मनुष्य दृष्टीऐवजी स्वतःच्या अश्वदृष्टीतून निवेदन केलेलं आहे. आपण आतापर्यंत एखादा माणूस एखाद्या घोड्याची गोष्ट सांगेल हे आपण ऐकलंय, पण एखादा घोडा त्याची गोष्ट स्वतः सांगेल तर तो कशी सांगेल? हे अपरिचितीकरणाचं एक उत्तम उदाहरण आहे. हा जो निवेदक घोडा आहे तो खासगी मालमत्तेच्या हक्काकडे पाहणाऱ्या माणसांच्या मूल्यदृष्टीतील विसंगतीचे व आंतरविरोधाचे सूचन करीत परिचित मानवी व्यवहाराचे एक अनोखे अपरिचित रूप प्रकाशात आणतो. तो त्याच्या प्राणी दृष्टीतून व्यक्त होतो. कारण माणसं आतापर्यंत कसं माझं पाणी, माझी जमीन, माझी हवा, माझा घोडा असे शब्दप्रयोग करतात. मग मी वस्तू आहे का असं त्या घोड्याला वाटायला लागतं आणि तिथून त्याचं निवेदन सुरू होतं. आणि त्याच्या पद्धतीने जेव्हा एखादी वस्तू म्हणजे आता बघा या अपरिचितीकरणाचं एक उदाहरण मला एक असं सुचतं आहे. बघा तुम्ही महानुभाव पंथामध्ये 7 आंधळ्यांची कथा वाचली असेल. 7 व्यक्ती असतात, ते आंधळे असतात. त्याच्यामध्ये त्या आंधळ्यांना नेमकं काय कळतं हे पाहण्यासाठी म्हणून एक व्यक्ती त्यांना हत्तीचं वर्णन करून सांगतो. तो प्रत्यक्ष हत्ती घेऊन येतो. आता त्या आंधळ्यांनी हत्ती काय पाहिलेलाच नसतो. मग त्या हत्तीच्या एक एक अंगाला ते सगळे स्पर्श करतात. मग एक जण हत्तीच्या कानांना स्पर्श करतो. तो आंधळा आहे अर्थातच. त्याने त्याच्या हाताला हत्तीच्या ज्या अंगाचा स्पर्श झाला त्या पद्धतीच हत्तीचं रूप असेल असं त्याला वाटायला लागतं. कारण हत्ती त्याच्यासाठी अपरिचित असतो. मग तो म्हणतो हत्तीच्या कानांना हात लावणारा म्हणतो हत्ती सुपा एवढा आहे. हत्तीच्या पायांना हात लावणारा म्हणतो हत्ती हा एखाद्या खांबासारखा आहे. हत्तीच्या दातांना हात लावणारा म्हणतो हत्ती एखाद्या लोखंडी सळईसारखा टणक आहे. हत्तीच्या पाठीला हात लावणारा म्हणतो हत्ती असा अगडबंब सपाट पृष्ठभागासारखा आहे. म्हणजे जो हत्तीच्या ज्या अंगाला स्पर्श करतो त्या अंगाने तो हत्तीचा विचार करतो. कारण हत्तीची प्रतिमा त्यांच्यासाठी अपरिचित असते. म्हणजे इथं नियमोल्लंघन किंवा अपरिचितीकरण होतं पहा. म्हणजे आपण हत्ती कसा पाहिलेला आहे? 4 पायांचा, 2 मोठे दात असणारा, एक सोंड असणारा. त्यांनी हत्ती पाहिलेलाच नाहीये. त्यामुळे त्यांना ज्या पद्धतीनं हत्तीचा स्पर्श, हत्तीच्या अंगाचा स्पर्श त्यांना ज्या पद्धतीनं होतो त्या पद्धतीनं ते विचार करतात.
साहित्यामध्ये हेच आहे. आपण जो दैनंदिन व्यवहारामध्ये आपण त्या वस्तूंकडे, त्या विषयांकडे ज्या नजरेनं पाहतो, त्या नजरेला मोडीत काढण्याची क्षमता या अपरिचितीकरणामध्ये असते. आणि हे कलेचं एक तंत्र मानलं गेलेलं आहे. आता पुढचा जो घटक आहे तो आहे अनेकार्थता. अनेकार्थता या घटकाकडे पाहत असताना वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये म्हणजे शब्दार्थ विचारामध्ये जेव्हा विविध प्रकारचे अर्थसंबंध यांचा अंतर्भाव केला जातो, म्हणजे एखाद्या शब्दार्थाच्या संदर्भामध्ये समानार्थता, विरुद्धार्थता, अनेकार्थता आणि अर्थसमावेश या संबंधीची काही उदाहरणं इथं घेता येतील. परस्परांच्या ऐवजी वापरले जाणारे जे शब्द आहे ते समानार्थी शब्द असतात. म्हणजे जन्मदात्री, माता, माई, माय एकच शब्द आहे, त्यांचा अर्थ एकच आहे. किंवा जन्मदाता, पिता, वडील, बाप एकच अर्थ आहे सर्व शब्दांचा. त्यांचे सांकल्पनिक अर्थ घटक हे सारखेच आहेत. त्यांचे जे सांकल्पनिक अर्थ घटक आहे ते सारखे. अनेक अर्थता या अर्थसंबंधामध्ये मात्र दोन प्रकार आढळतात. एक म्हणजे एकाच भाषिक रूपाला केवळ योगायोगाने अनेक अर्थ प्राप्त झालेले असतात व या अनेक अर्थांमध्ये साम्य नसते, याला सरूपता म्हणतात. म्हणजे येथे रूप सारखे असते परंतु अर्थ अनेक व परस्परांशी असंबंधित असतात. उदाहरणार्थ सांड हा जो शब्द आहे याला मराठी शब्दाचे अनेक अर्थ प्राप्त होतात. एक म्हणजे मोकळा सोडलेला बैल, उंटीण किंवा जास्त झालेले पाणी निघून जावे म्हणून केलेली वाट. म्हणजे बघा सांडपाणी म्हणतो की नाही आपण, सांडपाण्याचा निचरा करणारी वाट. उपेक्षा, कोपरा, टाकलेली बायको किंवा सांडणे या क्रियापदाचे आज्ञार्थी रूप इत्यादी अर्थ आहे. परंतु काही वेळा एकाच भाषिक रूपाला अनेक अर्थ असले तरी ते परस्परांशी संबंधित असतात. त्यामुळे येथं योगायोगाने निर्माण झालेली सरूपता आहे असं म्हणता येत नाही. मराठीत नेहमी घेतले जाणारे उदाहरण म्हणजे नदीतला गोटा, चमन गोटा आणि नारळ गोटा. या वाक्यप्रयोगांमध्ये गोटा या शब्दाचे अर्थ वेगवेगळे आहेत तरी ते परस्परांशी असंबंधित नाहीत, तर त्यांच्यात आकार सादृश्याचं नातं आहे. म्हणजे नदीतला गोटा, चमन गोटा, तर इथं गोटा हा जो शब्द वापरला गेलेला आहे त्यांचा परस्परांशी काही संबंध नाही परंतु आकार सादृश्य आहे. अनेकार्थतेमध्ये भाषिक रूपाला, एकाच भाषिक रूपाला वेगवेगळे अर्थ प्राप्त झालेले. म्हणजे तुम्ही जर कवितेमधली, म्हणजे आता मी तुम्हाला मागे उदाहरण दिलं होतं बालकवींच्या फुलराणी कवितेचं किंवा औदुंबर कवितेचं. त्या औदुंबर कवितेमध्ये अनेकार्थतेचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. औदुंबर कविता जर तुम्ही काळजीपूर्वक वाचली तर ती वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या अर्थानं आपल्याला भिडते. कुणाला औदुंबर म्हणजे एखादा दुःखी आणि कष्टी असा तरुण दिसतो,
कुणाला औदुंबर म्हणजे कवीने तर औदुंबर म्हणून औदुंबराच्या झाडाचं वर्णन केलेलं आहे. एका झऱ्याच्या काठी असलेलं औदुंबराच्या झाडाचं वर्णन कवीने केलेलं आहे. परंतु कवी याच्यामध्ये अनेक अर्थता कशी प्रकट होते पहा याच्या कवीच्या या अभिव्यक्तीतून. कुणाला औदुंबर हा दुःखी कष्टी असलेला एखादा तरुण वाटतो, कुणाला औदुंबर हा एखादा पुढारी वाटतो, कुणाला औदुंबर हा एखादा म्हातारा वाटतो, कुणाला औदुंबर हा वारकरी वाटतो. औदुंबर या झाडाचं वर्णन करताना लिहिलेली कविता, कवीला तर झाडाचंच वर्णन करायचंय, परंतु त्याचा विचार करत असताना, त्याच्याबद्दल त्याचं पुनर्वाचन करताना जे वाचकाच्या मनात विचार प्रकट होतात, वाचकाला ज्या अनुभवाची प्राप्ती होते ती अनेकार्थतेमुळे होते. आणि म्हणून वेगवेगळे अर्थ औदुंबरला जे चिकटले जातात ते या अनेकार्थतेमुळे होतं. अशा पद्धतीनं आपल्याला साहित्याचे जे पूरक घटक आहेत, साहित्य भाषेचे रूपक, प्रतिमा, प्रतीक, अपरिचितीकरण किंवा नियमोल्लंघन, अनेकार्थता या घटकांचा विचार आपल्याला करता येईल.